अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मध्यरात्री कर्तव्यावर असलेल्या एका डॉक्टरला 8 ते 10 जणांकडून मारहाण झाल्याची घटना घडली। डॉक्टर रविभूषण असे या डॉक्टरांचे नाव आहे। बुधवारी रात्री 12:30च्या सुमारास ऑन कॉलवर असलेल्या डॉक्टर रविभूषण यांना काही रुग्णांना तपासण्यासाठी बोलवले होते। यावेळी रुग्ण तपासून घरी जात असतानाच ते रुग्णालय परिसरात ठेवलेल्या आपल्या वाहनावर बसताच एकाने त्यांना पाठीमागून थापड मारली। त्यानंतर भांडण वाढल्यानंतर अज्ञात 8 ते 10 जणांनी रविभूषण यांना मारहाण सुरू केली। मारहाणीचे कारण स्पष्ट झालेले नाही। या घटनेमुळे रुग्णालयातील डॉक्टरांमध्ये रोष असून संबंधित दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे। मारहाणीचा सर्व घटनाक्रम हा रुग्णालयातील सीसीटीवी कैमऱ्यात कैद झाला आहे। कल रात को करीब 12:30 पौन बजे के आसपास मुझे कॉल आया था 3 पेशेंट देखने के लिए, जिसके लिए मैं आया। आके मैं अपने पेशेंट को देखा और वापस निकला। अचानक सा मेरे पीछे से कुछ लोग चिल्लाते हुए आए। मैं अपनी गाड़ी निकाल ही रहा था, उन्होंने मेरे पे पीछे से एकदम से सडनली अटैक किया। वो कौन थे, किस पेशेंट के साथ थे, मुझे पता नहीं। बाद में जब यहाँ पे सीसीटीवी फुटेज निकला तो उसमें पता चला कि एक आदमी नमूने का अल्तमश करके है और बाकी 8-10 लोग और थे। और कौन किस पेशेंट के साथ थे उनका कोई लेना देना नहीं था, क्योंकि हम लोगों ने पेशेंट से जब बाद में इंफॉर्मेशन निकालने की कोशिश किया तो सबका कहना था कि वो उनसे संबंधित नहीं थे। आपने उसकी तकरार कहा की और इसके बारे में मैंने FIR दिया है अपने सिटी कोतवाली पुलिस स्टेशन में। और आगे अभी जैसे उनका अटक हुआ है उनके ऊपर 353 लगा है और 307 की भी धारा लगी है। अब जो मैं आगे का जो भी रहेगा कोर्ट के थ्रू करूँगा। अभी देखा जाए तो कुछ डॉक्टर लोग आपके विरुद्ध में समझो के जाने वाले ऐसा मालूम होता है। क्या अभी जो बैठक हुई आपकी मांगे क्या है? हमारी मेन मांगे एक तो ये है कि यहाँ पे आर्म्ड गार्ड्स हो ताकि हम लोग को काम करने के लिए सुरक्षित वातावरण मिले। दूसरा, हमारे पर जो बार बार हमले होते रहते हैं उसके लिए पुलिस कोई ठोस कार्रवाई करे। और साथ में सबसे ज़्यादा जो ज़रूरी चीज़ है, जो यहाँ पे बाहर पुलिस वाले तैनात है, जिनको यहाँ पे जो पुलिस चौकी है उसके वहाँ के पुलिस वालों को सक्रिय किया जाए। ये सबसे ज़रूरी मांग है हमारी। क्या डॉक्टर लोग अभी संपर्क में जाने वाले हैं? अगर हमारी मांगे पूरी नहीं होगी तो हम शायद वो रास्ता सोच सकते हैं। अभी फ़िलहाल ऐसा कोई हमारा उद्देश्य नहीं है। हम किसी भी पेशेंट को तकलीफ़ देना नहीं चाहते, पर अगर हमारे ऊपर कंटिन्यूसली हमले होते रहेंगे तो हम किस इसमें कौन से इसमें काम कर सकेंगे। और यहाँ पे आपने देखा होगा इरविन में बहुत सारे ऐसे लोग आते हैं जिनका पेशेंट से कोई संबंध नहीं रहता है। वो सिर्फ यहाँ पे अपने इसके लिए घूमने फिरने के लिए आते रहते हैं। हमारी पुलिस से मांग है कि यहाँ पे कंटिन्यूसली गश्त लगाई जाए पुलिस की, जो शुरुआत में एक बार हुई भी थी, जो कुछ दिन चली उसके बाद बंद हो गई। उनका उसको वापस से शुरू किया जाए और कुछ भी अगर पुलिस को खबर मिलती है तो तुरंत उस पर कार्रवाई की जाए। म्हणजे 16 रात्री उत्तर रात्री 1च्या दरम्यान आमचे डॉक्टर कॉलवर आलेच त्या डॉक्टरांनी पेशंटला चेक केले आणि बाहेर लॉबीमध्ये आले तेव्हा त्यांच्यासोबत पेशंटचे नातेवाईक होते का कोण होते हे आम्हाला नक्की कळलं नाही, पण आले आणि त्यांनी त्यांच्याशी हुज्जत घातली आणि त्यांना थापड मारली। त्याच्यात त्यांच्या अंगावर हात उतरले आणि त्यांना खाली पाडले। त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला रात्रीच FIR दाखल केलेली आहे। त्याच्यावरती त्यांनी सांगितले पोलीस स्टेशनमधून कारवाई करत आहे म्हणून, आणि आज क्राईम ब्रांचवाले त्यांनी पण कारवाई करत आहे, सुरू आहे म्हणे साहेब। आणि आम्ही असा निर्णय घेतला की आमच्या डॉक्टरांना सगळे ठरवून की आम्ही CP साहेबांची भेट घेणार आहे। आणि त्याच्यामुळे आमच्याकडनं पोलीस स्टेशनला पत्र आणि SP साहेबांना पाठवत आहे। आणि परत आमची संघटना मॅग्मो आहे ती पण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होत आहे। तर दुपारी झालं तर आम्ही CP साहेबांना सांगून पोलिसांनी पण सहकार्य करायला पाहिजेत होतं अशी अपेक्षा आहे। आणि फ्युचरमध्ये अशा घटना घडू नये म्हणून त्याच्यासाठी काय बंदोबस्त करता येणार आपल्याला चांगल्या परीने की सगळ्यांचे म्हणजे कोणाच्या जीविताला धोका होणार नाही या दृष्टीने पुढे उपाययोजना करायच्या ते आम्ही CP साहेबांशी डिस्कस करू। नेमकं काही डॉक्टर लोक यामध्ये त्यांची तर आता कसं आहे की आपल्याला पहिलं रुग्णसेवा महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे त्यांच्याशी चर्चा करू आपण आणि त्याच्यानंतर ठरवू। आणि रुग्णांना काही प्रॉब्लेम होणार नाही, त्यांची सेवा सतत चालूच राहणार आहे, त्याबद्दल काही शंका नाही। आणि आम्ही डॉक्टरांचं मन वळवण्याचे प्रयत्न करू। AS न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।